हे तिकडच्या भागातले जात असतानाचे काही वाहून गेलेले आहेत. आता तिथं पीडब्ल्यूडीचे लोक पण जाण्याचा प्रयत्न करतायत. काही जण तिथं गेलेले आहेत मोटरबाईकवरून, काही इतर पण कार्यकर्ते गेलेले आहेत. तिथं मात्र अशा प्रकारची परिस्थिती आहे. आम्ही प्रयत्न करतोय की त्याच्यामध्ये जर कोणी अडकलेलं असेल तर त्याला कसं लवकरात लवकर बाहेर काढता येईल अशा प्रकारचा सरकारचाही प्रयत्न आहे आणि प्रशासन पण त्या पद्धतीनं अलर्ट म्हणून काम करत आहे. दुसरी गोष्ट, भिडे पूल शेजारी मुलाची वाडी येथे 3 युवकांना शॉक बसून ते मयत झालेले आहेत. त्यांना आपण सह्याद्री हॉस्पिटलला नेलेलं होतं, उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांचं ते गाड्या असतात म्हणजे भुर्जी च्या संदर्भामध्ये अंडा भुर्जी अशा प्रकारचे स्टॉल आणि भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या करता ते गेलेले होते. मी राजेंद्र पवार म्हणून आमचे चीफ इंजिनियर महावितरणचे, त्यांना विचारलं. ते म्हणले पाणी ज्यावेळेस वाढायला लागलं त्याच वेळेस आपण तिथलं लाईटचं बंद करून टाकलेली होती, विजेचं कनेक्शन बंद केलेलं होतं. आमचा अंदाज आहे की यांनी अनधिकृत विजेचं कनेक्शन कुठून तरी एक तर आकडा टाकून किंवा कुणाच्या तरी जिथं चालू होतं तिथनं घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे अभिषेक घाणेकर, आकाश माने, शिवा परिहार हा नेपाळी कामगार होता 18 वर्षाचा. आकाश माने 21 वर्षाचे होते, अभिषेक घाणेकर 25 वर्षाचे होते. गुलाचीवाडी डेक्कनच्या परिसरातले राहणारे. ह्या तिघांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या विजेचा शॉक लागल्याने आणि डॉक्टरांनी तिथं उपचार करत असताना शेवटी त्यांना मृत घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर काही काही भागातली वाहतूक आम्ही बंद केलेली आहे की तिथनं आताच्या काळामध्ये लोकांनी जाणं येणं धोक्याचं आहे म्हणून ते रस्ते आपण बंद केलेले आहेत आणि तसं तिथं माणसं पण ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर पुणे ते माले हे गाव, मालेगाव जे आहे ते पुणे ते रायगड जिल्हा हद्द ते माणगाव म्हणजे खालचा रायगड मधलं माणगाव, राष्ट्रीय महामार्ग किलोमीटर 63 मध्ये मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावाचे हद्दीमध्ये दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे आणि तिथं मात्र एक जण मृत्युमुखी पडलं, एक जखमी झालेलं आहे. त्याच्यामध्ये 10 मीटर महामार्गाची हद्द आहे आणि रस्त्याची रुंदी 5.5 मीटर एवढीच आहे. एक तिथं पिकनिक फॅमिली हॉटेलमधील एक व्यक्ती तिथं दुर्दैवी त्याचा अंत झालेला आहे. जो जखमी आहे त्याच्यावर दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या नैसर्गिक संकटामुळे जिथं जिथं जे कोणी जखमी झालेले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासन अथवा कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये असेल तर कॉर्पोरेशन करणार आहे आणि तशा प्रकारच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत. आम्ही सतत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई उपनगर या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पण संपर्कात आहोत. उद्या काहीतरी एक जिल्हाधिकाऱ्यांचा नागपूरला निवडणूक आयोगाने काहीतरी एक ट्रेनिंग ठेवलेलं होतं, परंतु चीफ सेक्रेटरीला आणि चोकलिंगमला सांगून ते पुढे ढकलायला सांगितलं कारण जिल्हाधिकारी हे त्या जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून काम करत असतात आणि अजूनही ह्या जिल्ह्यांच्या मध्ये कुठं रेड अलर्ट, कुठं ऑरेंज अलर्ट, कुठं येलो अलर्ट असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. म्हणून आपण ती खबरदारी या बाबतीतली घेतोय. वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण NDRF, SDRFच्या तुकड्या तिथं नेमलेल्या आहेत, ते त्यांचं काम त्या बाबतीमध्ये करतायत. कात्रज तलाव जवळपास भरत आलेला आहे. आता कात्रज तलावाचं ओव्हरफ्लोचं पाणी आंबील ओढ्यातनं जात आहे, म्हणजे तिथं जात आहे आणि बऱ्याचदा तिथं अडथळा निर्माण होतो, पाणी आजूबाजूच्या भागामध्ये शिरतं. लोकप्रतिनिधींची पण ती तक्रार होती. आम्ही ती खबरदारी घेऊन खबरदारीच्या ज्या सूचना तिथं द्यायच्या असतील तिथं ज्यांना अपॉइंट करायचं होतं तिथं त्या टीमला अपॉइंट आपण केलेलं आहे. लवासा गावात एक मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, सगळ्यात जास्त.
साधारण 5 दिवसाचा मी मगाशी तिथल्या नियंत्रण कक्षात होतो, त्याच्यावर त्यांच्याकडनं देखील तुम्ही बघत असाल, इथं काही ऑरेंज दाखवलंय, काही रेड दाखवलंय, काही येलो दाखवलंय. अशा प्रकारची परिस्थिती 4-5 दिवसाची हवामान खात्याने कुलाबा यांनी ते दिलेली आहे. ती एक माहिती करता आपण सगळीकडं सांगतोय आणि कलेक्टरना सगळ्या तिथल्या प्रशासनाला पण ते कळवलेलं आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. आपण ज्यावेळेस पहाटे पाणी सोडायला सुरुवात त्या ठिकाणी केली, आपण जाणीवपूर्वक हे पाणी दिवस उजाडत असताना सोडायचा प्रयत्न केला, परंतु ते सोडणारं पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र सगळं झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली. तुम्ही बघा, नंतर सगळेजण तिथं गेल्यानंतर मी पण त्या भागात होता, प्रशासन पण प्रयत्न करत होतो, ती पण आपण लगेच पाठवल्या, हे पण जवान काम करत होते आणि त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं. आज पाणी एकदम तिथं आत्ताच्या घडीला खाली गेलेलं आहे आणि त्याच्यातून लक्षात आल्यानंतर ताबडतोब आपण शाळांना पहाटे सुट्ट्या जाहीर केल्या, पिंपरी चिंचवड पुण्याच्या शाळांना, त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. शेवटी काय होतं, ज्या माणसांना तो त्रास सहन करावा लागतो त्यांची तक्रार तर राहते, आपण पण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. शेवटी प्रशासनातला कुठलाही अधिकारी, प्रशासनामध्ये काम करणारे आम्ही किंवा सरकार, त्यांना कुणालाही आपल्या भागातले कुठलातरी नागरिक हे अडचणीमध्ये राहावेत असं कदापि वाटत नाही, वाटणार पण नाही. ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आपण पुढची खबरदारी म्हणून कुठल्या धरणातलं किती पाणी सोडलं पाहिजे, कुठलं पाणी किती आणून ठेवलं पाहिजे, त्याबद्दलच्या पण सगळ्या सूचना कपोलेंना पण दिलेल्या आहेत, उन्हाळे म्हणून त्यांना पण दिलेल्या आहेत. मग त्यांना त्यांच्या खालच्या एसी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाच्या माणसांनी धरणाच्या जिथं धरणाची मेन गेट आहे तिथं थांबायला पण सांगितलेलं आहे. असं सगळं केलं. त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या निमित्तानं आपण त्यांना ताबडतोब या सगळ्या गोष्टी करू शकतो. एक गोष्ट तुम्ही पहा, आपण दिवसाच खडकवासल्याचं पाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे. आताही दिवसा खडकवासल्या जेवढं खाली घेता येईल तेवढं खाली घेण्याचा प्रयत्न करतोय. रात्र सुरू व्हायच्या आतमध्ये, म्हणजे नंतर जरी अजून पाऊस पडतोय वरच्या भागामध्ये, सह्याद्रीच्या सगळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी पडतोय. आजही तिथं रायगड, रत्नागिरी इथं रेड अलर्टच दाखवलेला आहे. त्यामुळे आपण ती काळजी घेतलेली आहे. साधारण आम्ही आता 75% इथं धरणं झालेली आहेत. त्या धरणामध्ये वर्ण जर येवा इनफ्लो हा जर 20,000 क्युसेस येत असेल तर 20,000 क्युसेसच पाणी बाहेर काढ सोडायचं, जेणेकरून यदा कदाचित रात्री अपरात्री काही पाऊस पडला तर तिथं 25% तरी पाणी साठवण्याची क्षमता ही आपल्याकडे असली पाहिजे. कोयना धरण मोठं आहे, त्याची 100ची कॅपॅसिटी आहे, त्याच्यावर 25 TMC पाणी तिथं साठवू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण कोयनेला केलेली आहे. त्याच प्रकारची व्यवस्था आपण त्याला केलेली आहे, वारणेला केलेली आहे. आणि बाकीची आपली दोन बलतोडी, दोन कनेर, गुरमुडी या धरणामध्ये तारळी इथं मात्र आपल्याकडं कॅपॅसिटी आहे, तिथं घाबरून जायचं कारण नाही. पण राधानगरी धरण भरल्यानंतरच ते शाहू महाराजांनी बांधलेलं धरण आहे. भरल्यानंतर ऑटोमॅटिक त्याची गेट वर होतात आणि त्याचं ओव्हरफ्लोचं पाणी सुरू होतं. हे मात्र सुरू झालेलं आहे, ते धरण भरलेलं आहे. दूधगंगा मार्गाला मात्र जागा आहे तिथं पाणी अडवण्याची. तशा प्रकारचं आम्ही व्यवस्थापन केलं. असं आहे, खडकवासला धरण 100% भरेपर्यंत थांबलं प्रशासन. हे जर आधी सोडलं असतं बाबा नाही, एकदम वरनं जोरात पाणी आलं. आपण लक्षात घ्या, आपलं खडकवासला धरण फक्त 2.5 TMCचं आहे. आपली वरदगाव 500 दोन्ही धरणं मिळून 25 TMCच्या पेक्षा मोठी धरणं आहे. आपलं टेमघर धरण 4.5 TMCचं आहे. त्याच्यावर हे इतकं छोटं धरण आहे. आता याच्यात मध्ये तुम्हीच पेपरला बातम्या देत होतो, म्हणजे ऐकत होतो आपण की बाबा आपल्याकडे तिथं 50% इतक्या दिवसाचा पाणी साठा झालेला आहे.
शेवटी दोन्ही बाजू बघावे लागतात आणि पाणी वरच्या भागामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं ते लहान धरण असल्यामुळे लगेच भरलं. मी आताही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ते तुम्ही 75% न करता 50%वर आणा, कारण ते बारकं धरण एक टीएमचे पाणी तर झटक्यात येईल, अशा पद्धतीने ते 50%वर आणायच्या सूचना दिलेल्या आहेत. आता 15,000 क्युसेक्स चाललेलं आहे, त्याच्यात अजून थोडीशी वाढ करायला सांगितली. भाजपने पुन्हा बुडवलं असं सुप्रियाताईंनी आरोप केलाय. बाबा, अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात त्याला जास्त महत्व देण्यापेक्षा जे नागरिक आपल्या अडचणीत आहेत त्यांना बाहेर काढून पुन्हा जरी पाऊस पडला, जे काही ऑरेंज अलर्ट दाखवलाय किंवा येलो अलर्ट दाखवलाय, त्यामध्ये मला याच्यात राजकारण करायचं नाही. कोणी काय बोललं त्याला उत्तर पण द्यायचं नाही, त्याच्यात वेळ पण घालवायचा नाही. त्यामध्ये जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती आमचे प्रशासनाचे दोन्ही कॉर्पोरेशन घेत आहेत. आयुक्त सगळीकडचे घेत आहेत, विभागीय आयुक्त घेत आहेत, पीएमसी आयुक्त घेत आहेत, पीसीएमसी आयुक्त घेत आहेत, पीएमआरडी आयुक्त घेत आहेत, कमिशनर पोलीस कमिशनर घेत आहेत, सगळे जण घेत आहेत, कलेक्टर घेत आहेत. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये आहे, असं गैरसमज करण्याचं काही कारण नाही. घटना काही काळाकरता घडलेली ही मी नाकारत नाही, मात्र त्याच्यातनं ताबडतोब त्यांना कसं बाहेर काढता येईल आणि सुरक्षित ठिकाणी आणता येईल अशा पद्धतीचं काम. ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, ज्या भागात पाणी शिरले त्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पण पाणी शिरलेलं आहे, त्यांना प्यायला पाणी नाही. आपण काही व्यवस्था करणार आहेत त्याच्यामध्ये घरांमध्ये त्यांना नुकसान भरपाई देणार, त्यांच्यामध्ये टँकरचे पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. एक गोष्ट खरी आहे, नेहमीच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरतंय. काही जणांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये सगळ्या पुणेकरांनी सगळ्यांनीच जरा कठोर निर्णय त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. कारण पूर्वीच्या काळामध्ये जे ओढे होते, पूर्वीच्या काळामध्ये जे नाले होते, पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही नद्या, राम नदी होती, ती नंतर म्हणजे अशा लहान लहान करत तिथं काही गोष्टी केल्या गेल्या. त्याच्यामध्ये काही बिल्डर पण दोषी वगैरे. पण हा भाग आता वेगळा आहे, अलग आहे. त्याच्यामध्ये त्याच्यावर पाणी बाहेर पडण्याच्या करता आता हे सगळं एकदा झाल्यावर ज्या भागात सोसायटी झाली त्यांनी वॉल कंपाऊंड केलंय, त्याच्यावर वरनं येणारं पाणी अडलं जाते, ते कुठं बाहेर पडत नाही. अशा काही ठिकाणी परिस्थिती आहे, त्यामुळं पण अडचण येते. त्याच्यावर जिथं नाल्यांवर किंवा ओढ्यांवर अतिक्रमण केलेलं असेल किंवा तिथं तो बंद करण्याचा प्रयत्न केलेला असेल त्याला मोकळी करून द्यावी लागेल. त्याशिवाय असा अचानक पाऊस पडल्यानंतर ही जी आजची परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर आपल्याला कंट्रोल आणता येईल. दादा, नदी सुधारणा प्रकल्प किंवा नदी सुशोभीकरण सुद्धा आपल्या याच्यामध्ये सुरू आहे. खरं तर तो अजून काम खूप मोठं होणं त्याच्यात बाकी आहे. मात्र ही परिस्थिती आपण पाहतो आहोत आणि हे काम तर भविष्यामध्ये याच्यापासून धोका आहे असं वाटतं तुम्हाला? मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, एकेकाळी 2003-04 ला दुष्काळ पडलेला होता. सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते. शेवटचं टर्म होती आमची, म्हणजे त्या वर्षात, त्या पंचवर्षाची. त्यावेळेस विंडमिल मोठ्या प्रमाणावर झालेल्या होत्या. आपल्या कोयना आणि त्या सगळ्या भागामध्ये विंडमिल फार मोठ्या मोठ्या झालेल्या होत्या. काही 1 मेगावॉटच्या, काही 1.5 मेगावॉटच्या, 200, 500 अशा पद्धतीनं झालेल्या होत्या. त्या काळामध्ये नेमका पाऊस पडला नाही. तिथं एक अशा पद्धतीची चर्चा सुरू करण्यात आली की पाती एवढी यांची प्लेट मोठी आहे की आपल्याकडे येणारे ढग हे प्लेट अडवतायत आणि म्हणून पाऊस पडत नाही. आता आपण तिथं जायचं, हल्ला करायचा आणि ते तोडून मोडून टाकायचं, काय विंडमिल, अशा प्रकारची चर्चा झालेली होती. मी पत्रकार मित्रांनो आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो की असं काही झालं तर दुसरं कुठलं तरी काम चालू असेल त्या कामाला बोट दाखवायचं आणि हे चाललंय म्हणून पाणी त्या ठिकाणी झालं. वास्तविक आजच्या घडीला पवनाचं पाणी ओव्हरफ्लो होऊन आलेलं नाही. त्यामध्ये मुळशीचं पाणी मात्र धरणाचं आलेलं आहे. खडकवासल्याचं पाणी काही प्रमाणामध्ये आलेलं आहे. मरसगावचं आलेलं नाही, टेमघरचं आलेलं नाही, चासकमानचं आलेलं नाही, पानशेतचं आलेलं नाही. ही कुठलीही धरणं पूर्ण भरलेली नाही. त्याच्यावर त्यांचं पाणी ओव्हरफ्लोचं याचं कारण नाही. फक्त आपलं मगाशी यांनी विचारलं तसं खडकवासला छोटा असल्यामुळे ते लगेच ओव्हरफ्लो झालं आणि वरच्या भागात पाऊस जास्त पडला. याचा अर्थ आता सगळी धरणं उद्याच्याला भरली आणि त्याचं सगळं पाणी आलं तर एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल.
परंतु आता पाऊस जसा कमी होईल किंवा पावसावर सतत लक्ष ठेवून इनफ्लो आउटफ्लोवर लक्ष ठेवून आम्ही ह्याच्यामध्ये धरणं पाणी अडवण्याचं काम करतात, तसं धरण पूर नियंत्रण करण्याचं पण काम करू शकतं. त्याचा पुरेपूर उपयोग म्हणजे एवढाच आहे ना की प्रशासनाला देऊन आम्ही करणार. नदी सुशोभीकरणामुळे कुठलाही पूर येण्याची काही शक्यता नाही. अहो, आता जे पाणी गेलं त्याच्यातनं त्याचा सुशोभीकरणाचा आणि ते पाणी वाहून जायचा तसा अर्थार्थी कुठलाही संबंध नाही. कारण आता फक्त खडकवासल्यापुरतंच पाणी आपण सोडलेलं होतं. वास्तविक 4 कमान भरलं. आपल्या भीमा नदीला कुठलं पाणी येतं? उकडीची 5 धरणं भरल्यावर, घोड धरण भरल्यावर 4 कमान, बामा आस्केड, आपली मोळशी, आपली ह्याच्यातली मावळा पावना आणि टाटाची धरणं, त्याच्यानंतर वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेंगर, एवढी सगळी धरणं भरल्यानंतर हे सगळं पाणी भीमा नदीला येतं. भीमा नदीहून पलीकडे आपला दौंड आहे, दौंडवरनं पुढं ते उजनीला जातं. अधिकारी यांनी आरोप केले की नगर रचना विभाग पुराला आजच्या जबाबदार आहे, फक्त बिल्डिंग बांधल्या गेल्या आणि पाण्याचा जो तुला आधी काय सांगितलं त्यांचा आरोप आहे की त्या बिल्डरवरती कारवाई होणार का? ते सगळे जबाबदार जे पाणी जमा होते ते जर तशा पद्धतीनं चौकशी करून सिद्ध झाल्यानंतर त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्याबद्दल आम्ही कारवाई करू. नियंत्रण रेषेच्या आधी वाढणार आले म्हणून तिथे पाणी मगाशी एक वारज्याला पण 15 वर्षी एका शेतकऱ्याच्या एका दूध उत्पादकाच्या मयत झालेले आहेत. त्याचेही पंचनामे करायला सांगितलेले आहेत आणि आमच्या जे काही स्टँडिंग नॉर्म्स आहेत त्या पद्धतीनं स्टँडिंग ऑर्डर दिलेले आहेत की पंचनामे करून त्या सगळ्यांना मदत झाली. त्यांना पूर्णपणे त्यांना धान्य बाकीच्या सगळ्या गोष्टी देण्याच्या सूचना कॉर्पोरेशनच्या हद्दीत असतील तिथं कॉर्पोरेशनला सांगितलेलं आहे, कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या बाहेर असतील तिथं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. आता 10वी आणि 12वीच्या पूर्वी परीक्षा सुरू आहेत, आपले पेपर सुरू आहे, दुपारनंतर पेपर आहे, उद्या पण पेपर आहे, ते काय रद्द करणार आहात किंवा या संदर्भामध्ये पेपर म्हणजे शालेय आयुक्तांच्याशी बोलून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. मुलांचं मुलींचं नुकसान होणार नाही याबद्दलची खबरदारी घेतली. चालेल ना. आता इथल्या तुमच्याशी बोलून आता हे पुढं मला सीपीच्या नियंत्रण कक्षामध्ये त्या ठिकाणी जायचंय. आता मी इथल्या नियंत्रण कक्षामध्ये बघितलं तर सगळं पाणी कमी झालेलं आहे, परंतु तिथनं मला वाटलं की ह्या भागामध्ये जावं तर मी त्या भागातनं जाऊ. त्याच्यानंतर एकदा सगळ्या अधिकाऱ्यांशी प्रशासनाशी बोलून आता पूर्ण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे का, मुख्यमंत्र्यांना पण हे सांगणार. कारण आज काही बैठका पण मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या होत्या, माझ्या पण काही महत्त्वाच्या मीटिंग होत्या, परंतु त्यापेक्षा हे महत्त्वाचं काम होतं म्हणून मी इकडे निघतो. दादा, नदीकाठच्या भागात नेहमी पूर नियंत्रण रेषेच्या आत बांधकाम होतं, त्यातनं हे सगळे परिस्थिती उद्भवते, लोक बाधित होतात. याच्यावर काहीतरी ठोस उपाय होणार येते नाही, कारण सीपीजीने परमिशन देऊन मोकळं होतात, पुढे सगळं प्रश्नाला हे सगळं. एकदा आपला नदी सुधारचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यावर तिथं आज पण काही ठिकाणी कोणतरी गुपचूप येऊन राडारोड टाकून जातं, कोण आणखीन काही करून जातं. हे जे काही ह्याच्यात प्रशासनाने जसं लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे, तसं नागरिकांनी, आपण जबाबदार नागरिक आहोत, हे पुन्हा आपलं सगळ्यांचं आहे. आपण हे जर केलं तर पुढं निष्पाप लोकांना त्याचा त्रास होतो. ह्याचं पण कुठंतरी नागरिकांनी नोंद घेतली पाहिजे, त्यांनी त्याच्यामध्ये मानसिकता बदलली पाहिजे, असं माझं त्यांनाही आव्हान आहे. आणि नागरिकांना सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्या गोष्टी सुरक्षित पद्धतीनं कशा राहतील याबद्दल शासन खबरदारी घेत आहे, आमच्या प्रशासनातले सगळे अधिकारी खबरदारी घेत आहेत. आम्ही सगळेजण बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. आम्ही ज्यावेळेस आव्हान करू त्यावेळेस मात्र ते आव्हानाला लगेचच प्रतिसाद आपल्याकडनं नागरिकांच्याकडनं मिळावा. आत्ताच्या घडीला थोडंसं येलो अलर्ट असेल किंवा ऑरेंज अलर्ट असेल हे जाहीर झालेलं असल्यामुळं ज्यांना फारच गरजेचं आहे आणि बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही अशांनीच बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा.
ज्यांना घरात थांबता येईल त्यांनी घरातच थांबावं, अशा पद्धतीनं माझं त्यांना आव्हान आहे. शाळा बंदचा निर्णय उशिरा घेतला गेल्यामुळे सकाळचे विद्यार्थी काही शाळेत पोहोचले होते. उद्या शाळा बंद असणार आहेत की चालू असणार आहेत ते आम्ही संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ. त्या संदर्भामध्ये साधारण काय परिस्थिती आहे, कारण मुलांचं पण शाळेचं नुकसान होऊ नये, आम्ही साधारण अंदाज हवामान खात्याकडनं त्या बाबतीमध्ये घेऊ. धरणांची काय परिस्थिती, इतर काय परिस्थिती आहे ते बघून तशा पद्धतीनं मुलांची काळजी तर सरकार घेणारच ना. परंतु एकदा काय झालं, मागच्या वेळेस आपण शाळेला सुट्टी दिली आणि त्यावेळेस पाऊसच पडला नाही. पुन्हा बघा शाळेला सुट्टी, पाऊस गुडूप. अरे गुडूप आता सांगितलं होतं म्हणून आम्ही केलं. मलाच विचारून त्यावेळेस कलेक्टर म्हणले की मला वाटतं अधिवेशन माझं चालू होतं त्यावेळेस. असं पण आहे, शेवटी कसं आहे, तुम्ही पण जागृत खूप असता, त्याच्यामुळं तुम्हाला पण जागृत असताना कुठली खबर जास्त देता येऊ नये त्याची पण काळजी आम्हाला घ्यावी लागते. उसके बारे में अभी मैंने सब कुछ बताया है, सब कंट्रोल, वो सब कंट्रोल में है. प्रशासन उसके ऊपर ध्यान दे रही है, मेरा भी उसके ऊपर ध्यान है. डरने की बिल्कुल जरूरत नहीं है. आणि हा मगाशी परीक्षेचं ते सांगितलं तर मला अशी माहिती, 10वी आणि 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना पावसामुळे परीक्षेला जाता आलेलं नाही किंवा देता आलं नाही त्यांची स्वतंत्र परीक्षा बोर्ड नंतर घेणार आहे. त्यांचं कुठलंही नुकसान होऊन देणार नाही. और आपने जो मुझे सवाल पूछा था उसके बारे में आर्मी, NDRF, SDRF, हमारे PMC कॉरपोरेशन, हमारे PMRDA, PMC, PCMC, ये सब हमारे जो कॉरपोरेशन है सब अलर्ट पे है. सबने उसके ऊपर ध्यान रखा है. हमारे जो ऑफिसर है वो भी फील्ड पे गए थे, उन्होंने वहाँ जाके जहाँ भी लोग फंसे थे उनको बाहर निकालने की कोशिश की है. अभी कोई किसी की कंप्लेंट नहीं है, तो भी हमने इस सभी के ऊपर ध्यान दिया है. ये खाली पूना में नहीं है, कोल्हापुर, सातारा, सांगली, पूना, रायगढ़, थोड़ा बहुत रत्नागिरी, पालघर, ठाणा डिस्ट्रिक्ट और मुंबई सबर्बन यानी मुंबई उपनगर, इस सभी एरिया में बारिश ज़्यादा हुई है. इसके कारण ये प्रॉब्लम सबके सामने आया. अभी उसमें हमने ध्यान दे के उनको जो भी चाय पानी का बंदोबस्त हो, नाश्ता का बंदोबस्त हो, या खाने का बंदोबस्त हो, या सोने के लिए जो भी ब्लैंकेट चाहिए या बाकी कोई ज़रूरत है, वो सब ज़रूरतें पूरी करने के लिए आदेश गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के दिए है. हमारे चीफ मिनिस्टर साहब भी उसके ऊपर, उनका भी ध्यान है. मैं गार्डियन मिनिस्टर के नाते मेरा भी ध्यान. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.